Moving through life. मनाचे लिरिक्स. मग कुठे चाललोय आपण? तू सांग. मी काय सांगू, तू ठरवलंयस. 2 दिवसाची सुट्टी फॉलोड बाय अमृताचे प्रयोग पुण्यात लागोपाठ 2. सो कॅम्प मॅक्स नावाचं हे ठिकाण आहे कालोटीला आणि प्रसादच्या लग्न झालं होतं. हा त्याच्या जवळच. कॅम्प मॅक्सला नव्हतं झालं पण त्याच्या जवळच झालं होतं कालवटीमध्येच. आणि कॅम्प मॅक्स हे प्रसादच्या मित्राचं एक काय म्हणू परफॉर्मिंग सेंटर आहे एक सॉर्ट ऑफ. कारण की त्याचा मित्र बऱ्याचदा तिथे परफॉर्म करत असतो अमेय अडिफ्रेकर म्हणून. दोस 4 नावाचा बँड आहे. हा आणि कधीच चाललं होतं की इथे जाऊया 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 आणि मग आता ते फायनली जातोय. तर कॅम्प मॅक्स मी ऐकून आहे, प्रसादला तर माहिती आहे, प्रसादला तर माहिती आहे, पण मी ऐकून आहे की तिथे भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात आणि काय 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 करता येतं. वॉटर स्पोर्ट आहे, हे आहे ते आहे, परफॉर्मन्सेस जसं त्याच्या मित्राच्या बँडचे जसे असतात तसेच सुफी नाईट पण आहे असं मी ऐकलंय. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे या ब्लॉगमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी येणार आहेत. त्यामुळे स्टे विथ अस. आणि आम्ही एक असा ॲम्बिशियस प्लॅन केलेला आहे की आम्ही आता तिथे पोहोचून गेल्या संध्याकाळी आम्ही वर्कआउट करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आवडीची भाजी. कुठेही जाते, तिचा डब्बा, तिचं वेळ पाळते, सगळं कॅरी करते. छान प्रयत्न असतो. ती शिस्तबद्ध पोरगी आहे ही आणि मलाही शिस्तबद्ध केलंय. इथे जवळच या ठिकाणी आमचं लग्न झालं होतं. थांबा दाखवतो. नेचर फन रिसॉर्ट आहे बघा. इथे आमचं लग्न झालं होतं. हा सगळा पट्टा अख्खा इथे पार्किंग वगैरे आहे. खूप झाडी बिडी झाली जवळ काही दिसत नाही. पण ते एक गेट होतं आणि हे एक गेट आहे. कसं वाटतंय? किती दिवसांनीच पहिल्यांदाच ना. हो पहिल्यांदाच लग्नानंतर पहिल्यांदा. म्हणून इथे टॅटू पाहिजे. हे आहे करू आपण. काय हवंय त्याला? गौरव बघतोय बघ ना.
दे ना त्याच्याजवळ नाही ना. ए वेडा आहेस का? अटॅक बिटॅक करायला बसलाय तो बघ ना इथून खाली तो जो ग्राउंड आहे ना हां त्या ग्राउंडच्या त्या साईडला करायचं. आहे ना तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट आहे. ओले चिंब झालो आहोत पूर्ण. चिंब जीव काढला. भिजलेले. पूर्ण जीव काढला. ओडिसी मधला तू एक डोळावाला. बरं त्याची ओळख करून दे ना चांगली. अमय आडुरेकर. अमय आडुरेकर बद्दल मी तुम्ही काय जर का बोलू? आमचं लग्न व्यवस्थित बघितलं असेल तर संगीतमध्ये ज्यांनी आमच्या संगीत वाजवलं होतं तो अमय आडुरेकर. कॅम्प मॅक्सचा एकलौता एंटरटेनर. म्युझिकचा वारसदार. Entertainer. आणि त्याचा म्हणजे बेसिकली अमय आडुरेकर हा एक आर्टिस्ट आहे. त्याचा दोस्त 4 नावाचा एक बँड आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे. कधीपासून ओळखता तुम्ही एकमेकांना? आम्ही 7-8 वर्ष मागच्या जन्मी. मध्ये एकदा चलो, काय- फिर पाणी मध्ये एकदा में. वाशीच्या इथे काय झालं होतं ते? बंद करा. पापराजी get lost. भजी थंड झाली आहेत कारण आता काय ते हायटीची वेळ निघून गेल्यामुळे ओके ओके आहेत भजी. आणि प्रसाद त्या फळाची आज्ञा पाळत माझ्यासाठी कॉफी आणायला गेला खाली. कांदा भजी येते का? वा वा. अमृताला बोट राईड्स खूप आवडतात त्यामुळे अशी एक सेटिंग लावली जरा थोडीशी. क्युटी दिसतेस म्हणू. इकडे आलो आम्ही कायरोस. वॉशरूमला जाऊन आल्यानंतरचं काय शूट आहे. गुड मॉर्निंग. नाश्ता झालाय आमचा जस्ट. आरामात उठलो. आता नाश्त्याचं इथलं जरा खरं तर ऑनेस्टली सांगायचं तर रिव्ह्यू द्यायचं तर टेस्ट ओके ओके आहे. म्हणजे जो सगळ्यांसाठी कॉमन आहे नाश्ता त्याची टेस्ट ओके ओके आहे. आणि आता मग खास ऑर्डर दिली ऑमलेटची तर ते चांगलं आहे ना. हां त्यातलं ठीक आहे. त्यातलं फूड जो काही शेफ फूड धन्यवाद इथलं. बघूया आता काय करतोय पुढे. बोट राईड करायचा विचार आहे. सो लेट्स सी.
सेलिंग थ्रू लाईफ. सेलिंग नाही काय तेच रे, घालवलं सगळ्याच माझं. काय परत ये ना. काय सुंदर उपमा दिली होती मी. सेलिंग थ्रू काय म्हणाली होती तू? लाईफ. लाईफ. बाप रे. प्रसादच जास्त या मेहनत बोटीत- घेतोय. या बोटीत प्रसाद जास्त या मेहनत बोटीत 3 घेतोय. चप्पू आहेत. म्हणजे एक तुझ्या हातात 2 आणि तू 3. बाबू काहीतरी कर. तिरप नकोय व्हायला. कसले मस्त बाबू त्यांच्या अंगावर नको टाकू. Don't worry. Don't worry. क्रेझी. हे पहा ॲडव्हेंचरस. आणि मी ना व्हिडिओ काढतोय फुल एकटा कळतोय का आणि मला डायरेक्ट हा दिसलाय आउट ऑफ नोवेअर. हॅलो बेबी. डीप रहेगा. प्रसाद कुठे चालले? कुठे चालले? काय केलं तू? Ready? 1, 2, 3, go. 1, 2, 3. चलो. Yes, Yes. you were saying something. I was saying that you're my sunshine, and you've got one. आमचा चॅनल आहे. युट्यूब चॅनल आहे. तर तू बघा जरा. त्याच्यावर आम्ही टाकू. खालापूर टोल नाक्याच्या इथे म्हणजे मेन आणि ओल्ड बॉम्बेच्या मध्ये अप्रतिम पोहे मिळतात. खालापूर पोलीस स्टेशनच्या बाजूला. आणि यांचा काढा. हा काढा. नाही ते पण तो काढतोय फोटो. हा इकडे ओके. मस्त आलं ते पोहे. आणि तुला मिरच्या लागल्या त्याचं काय? हा. अरे पण टेस्टी होते यार पोहे. असे टेस्टी म्हणजे तिखट ठीक आहे थोडंफार पण Correct. टेस्टी असणं महत्वाचं आहे. नाही चालतं एवढं काही नाही तर जास्त सांगते. मस्त आलं टेस्टी होते. तिला मिरच्या खूप आवडतात. मस्त गरम गरम करून दिले आम्ही आल्या. चला येतो.